पिंपरी चिंचवड शहरातील नदी प्रदूषणाबाबत एक धक्कादायक वास्तव समोर आलंय। शहरातून दररोज तब्बल 1000 MLD घरगुती सांडपाणी तयार होत असताना त्यापैकी केवळ 400 MLD सांडपाण्यावरच प्रक्रिया केली जात असल्याची माहिती समोर आली आहे। महापालिका पवना नदी, MIDC आणि आंध्रा जल योजनेच्या माध्यमातून नागरिकांना दररोज सुमारे 670 MLD पाणी पुरवठा करते। याशिवाय बोरवेल, विहिरी, खासगी टँकर आणि पुनर्वापराच्या पाण्याचाही वापर केला जातो। त्यामुळे शहरात एकूण जवळपास 1000 MLD पाण्याचा वापर होतो आणि त्याच प्रमाणात सांडपाणी देखील तयार होते। मात्र महापालिकेकडे 423 MLD क्षमतेची 22 सांडपाणी शुद्धीकरण केंद्रे असली तरी प्रत्यक्षात फक्त 400 MLD सांडपाण्यावर प्रक्रिया होत असल्याचा दावा आहे। म्हणजेच उर्वरित 600 MLD सांडपाणी प्रक्रिया न होताच पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीत मिसळत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे। फुटलेल्या ड्रेनेज लाईन्स, नाल्यांमधून वाहणारे सांडपाणी आणि प्रक्रिया न केलेले पाणी नदीत सोडल्याच्या तक्रारींमुळे पर्यावरण प्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे। त्यामुळे शहरातील नदी प्रदूषणासाठी जबाबदार कोण असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। द पोलीस न्यूज साठी नितीन पाटील, पिंपरी चिंचवड।